नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्व यूट्यूब परिवाराला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मित्रांनो, स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि महत्त्वाचे अपडेट घेऊन आले मित्रांनो. आता रेशन कार्डमध्ये तुम्हाला काहीही बदल करायचा असेल तर तुम्हाला कुठेही चक्रा मारायची गरज नाही मित्रांनो. रेशन कार्डमध्ये आधी तुम्हाला माहिती आहे, नाव कमी करायचं आहे, वाढवायचं आहे, नवीन रेशन कार्ड अप्लाय करायचं आहे, जा तहसील कार्यालयात. तिथं गेल्यानंतर अधिकाऱ्यांजवळ जा, ते तुमची गोष्ट ऐकत नाही. ते कोणी तुम्हाला सांगते हे कागद आणा, कोणी सांगते ते कागद आणा, कोणी सांगतं इथं अप्लाय करा, कोणी सांगते इथं ऑनलाईन करा. आत्ता तसली काही गरज नाही मित्रांनो. आता तुमच्या रेशन कार्डमध्ये जर तुम्हाला कोणताही बदल करायचा असेल, नाव कमी करायचं असेल, वाढवायचं असेल, तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन नाही आहे ते ऑनलाईन करायचं आहे, नवीन रेशन कार्डसाठी अप्लाय करायचं आहे, तर या सर्व गोष्टी तुम्ही डायरेक्ट आता घर बसल्या तुमच्या फोनमधूनच या गोष्टी तुम्ही घर बसल्या करू शकता मित्रांनो. त्यासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. एक जबरदस्त अपडेट आहे मित्रांनो. तर याविषयी आज तुम्हाला डिटेलमध्ये मी माहिती देणार आहे. त्यासाठी तुमचं काम फक्त एकाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका मित्रांनो. तुमच्या कामाची माहिती देतोय, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला डायरेक्ट वळूया आपल्या टॉपिककडे. तर यासाठी मित्रांनो, सिम्पली तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर जा आणि प्ले स्टोअरवर गेल्यानंतर इथं तुम्हाला मेरा रेशन सर्च करायचं आहे मित्रांनो. मेरा रेशन ॲप सर्च केल्या इथं तुम्ही बघू शकताय मेरा रेशन 2.0 हे ॲप तुमच्यासमोर दाखवलं जाणार आहे. हे ॲप इन्स्टॉल करून घ्या. ॲप इन्स्टॉल करून झाल्यानंतर खाली ओपन बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला काही परमिशन्स विचारल्या जातील, त्या अलाव करून घ्या. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना हा लोगो आलेला आहे मित्रांनो. आणि त्यानंतर इथं तुम्हाला भाषा निवडण्यासाठी विचारेल. यामध्ये तुम्हाला जी भाषा आवडत असेल ती निवडू शकताय. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मेरा रेशन ॲप हे नवीन अपडेट केलेलं मित्रांनो शासनाने. तर यात खाली इथं गेट स्टार्टेड या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज दाखवलं जाणार आहे आणि इथं तुम्हाला 2 पर्याय देण्यात आलेले मित्रांनो. एक बेनिफिशरी लॉग इन आणि एक दुसरा आहे डिपार्टमेंटचं लॉग इन. म्हणजे जे डिपार्टमेंटचं लॉग इन असते ते त्यांचे कर्मचारी इथून लॉग इन करू शकताय, बरोबर. तर इथं सिम्पली बेनिफिशरी लॉग इन इथं तुम्हाला एंटर युअर आधार नंबर विचारले. त्यात तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्या. आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली हा कॅप्चा दाखवला आहे मित्रांनो, हा कॅप्चा टाकून घ्या. कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन विथ OTP या पर्यायावर क्लिक करा. इथं लक्ष द्या मित्रांनो, इथं जर तुम्हाला इथं OTP नवीन ॲप बनवले आहे मित्रांनो, शासनाने आता अपडेट केलेलं ॲप. त्यामुळे जर तुम्हाला इथं हा कॅप्चा व्हॅलिड नसत दिसेल, तुम्ही बघू शकता इथं तुमच्यासमोर ट्राय करतो बघा एकदा. तुम्हाला इथं नॉट फाउंड असा पर्याय जर दाखवला गेला मित्रांनो तर काळजी करू नका. नवीन ॲप आहे त्यामुळे थोडं लोड घेते मित्रांनो. परत दुसरा कॅप्चा टाका आणि त्यानंतर लॉग इन करा. त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो. तुमच्या मोबाईलवरती तुम्ही बघू शकता मेसेज आलेला आहे. असाच मेसेज सेम तुमच्या मोबाईलवर सुद्धा येणार आहे मित्रांनो. तर इथं जो OTP तुमच्या मोबाईलला येणार आहे तो OTP इथं टाकून घ्या. OTP टाकून खाली व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. त्यानंतर परत तुम्हाला OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज दाखवला जाणार आहे. त्यानंतर खाली ओके करा. आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मेसेज दाखवला जाणार आहे क्रिएट EMPIN. म्हणजे तुम्हाला ॲप लॉग इन करताना एकदाचं तुमचं रजिस्ट्रेशन इथं सक्सेस झालं की त्यानंतर तुम्हाला ॲप लॉग इन करताना एक EMPIN टाकावं लागणार आहे. त्याऐवजी जर तुम्हाला EMPIN टाकायचा नसेल तर स्किप पर्यायावर क्लिक करून तुम्ही एंटर करू शकता. तुम्ही बघू शकता डायरेक्ट स्किप केलेला आहे आणि इथं पूर्ण फॅमिली डिटेल आता दाखवली जाईल मित्रांनो. डायरेक्ट तुमचं ॲप हे पूर्णपणे उघडलं जाणार आहे. तर यामध्ये सुरुवातीला तुमच्या रेशन कार्डचा पूर्ण 12 अंकी RC नंबर वगैरे सर्व डिटेलमध्ये तुमची माहिती येणार आहे मित्रांनो. तुमचं नाव, तुमचं रेशन कार्ड अर्थात तुमचं रेशन कार्ड इथं तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथं मागच्या साईडला क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी नावं आहेत त्यांची नावं दिसतील. आणि पुढच्या साईडला तुमच्या रेशन कार्डचा नंबर, हेड ऑफ फॅमिली कोण आहे, ॲड्रेस वगैरे काय आहेत सर्व डिटेलमध्ये माहिती दिसेल मित्रांनो. FPS कोडसुद्धा तुम्हाला इथे दिसेल. FPS कोड जो वारंवार तुम्ही ज्यासाठी तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात FPS कोडसाठी तो FPS कोडसुद्धा तुम्हाला या रकान्यात खाली दिसणार आहे मित्रांनो. यासोबत सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, इथं वरच्या बाजूला जर तुम्ही डाव्या बाजूला जर इथं वरती बघितलं तुम्हाला इथं इश्यू डेट दिसेल. म्हणजेच तुमचं रेशन कार्ड कोणत्या दिवशी तयार झालेलं आहे त्याची तारीखसुद्धा तुम्हाला इथं दिसेल मित्रांनो. डायरेक्ट तारखिक आणि वर्षसुद्धा दाखवलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने हे नवीन ॲप बनवलेलं आहे मित्रांनो शासनाने. मेरा रेशन ॲप आता पूर्णपणे अपडेट केलेलं आहे. तर यामध्ये इथं खाली तुम्हाला भरपूर पर्याय देण्यात आलेले आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथं मॅनेज फॅमिली डिटेल पर्याय देण्यात आलेला आहे. त्यानंतर रेशन एंटाइलमेंट देण्यात आलेला आहे. ट्रॅक माय रेशन कार्ड देण्यात आलेला आहे. माय ग्रेव्हियन्स म्हणजे तुम्हाला एखादी तक्रार वगैरे नोंदवायची असेल तर ती सुद्धा इथं नोंदवू शकता. तुम्ही बघू शकता इथं. त्यानंतर खाली सेल रिसिप्ट आहे.
बेनिफिट रिसीव्ह फ्रॉम द गव्हर्नमेंट, म्हणजेच तुम्ही गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये तुम्ही कोणकोणते बेनिफिट्स घेऊ शकता, तुम्हाला धान्य किती मिळते, सबसिडी किती आहे, सर्व डिटेलमध्ये तुम्हाला इथं माहिती मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर खाली आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकताय FPS शॉपचे ॲड्रेस दिसतील मित्रांनो, की तुमच्या जवळचे रेशन धान्य दुकान कोणकोणते आहे. त्यानंतर खाली सर्वात शेवटी तुम्ही बघू शकता इथं सरेंडर रेशन कार्ड दिलेलं आहे. त्यानंतर उजव्या बाजूला रेशन कार्ड ट्रान्सफर. तर बऱ्याचशा लोकांच्या ज्या कमेंट्स होत्या मित्रांनो, आपले युजर्स ज्यांच्या कमेंट्स होत्या की रेशन कार्ड मला ट्रान्सफर करायचे ते कसं करू शकता, यामध्ये सिम्पली इथं रेशन कार्ड ट्रान्सफर या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर रेशन कार्ड ट्रान्सफर टाईप विचारेल, तर इंट्रा स्टेट राहणार आहे. त्यानंतर खाली तुमचं डिस्ट्रिक्ट फॉर्म दिलेला आहे, म्हणजेच त्यामध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा दिसणार आहे ऑटोमॅटिकली. आणि त्यानंतर तुम्हाला या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यात ट्रान्सफर करायचं आहे, तर डिस्ट्रिक्ट 2 या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं पूर्ण जिल्ह्यांची यादी दाखवली जाणार आहे. तुम्हाला समजा मला आता जळगावमधून तुम्ही बघू शकता इथं समजा कोणतंही राज्य घ्या, सोलापूर वगैरे, तुम्हाला वारंवार तुम्ही म्हणता सांगली, नगर, हे सर्व जिल्हे घेतो. आता सोलापूर बघा, सोलापूर. त्यानंतर अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट, म्हणजेच तुमचा ॲड्रेस वगैरे, तुमचं आधार कार्डचा ॲड्रेस देऊ शकताय. रेशन कार्ड तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे तर आधार कार्ड द्या. आधार कार्डचं एक ब्राउज फाईल तुम्हाला इथं अपलोड करावी लागणार. तुम्ही बघू शकता इथं कॅमेरा आणि गॅलरी दिलेला आहे. गॅलरीत क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या गॅलरीतून तुमच्या आधार कार्डचा एक फोटो घ्या आणि तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. त्यानंतर खाली इथं डिक्लेरेशनवर क्लिक केल्यानंतर खाली सबमिट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर डायरेक्ट तुमचं रेशन कार्ड इथं ट्रान्सफरसाठी रिक्वेस्ट जाणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली जाणार आहे शासनाकडून, आणि त्या माध्यमातून तुमचं रेशन कार्ड हे ट्रान्सफर करून दिले जाणार आहे. तर या व्यतिरिक्त जे रेशन कार्डमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला सांगतात, वारंवार तुमच्या ज्या कमेंट येतात की रेशन कार्डमध्ये नाव कमी करायचं आहे, रेशन कार्डमध्ये नाव वाढवायचं, तर इथं बघू शकता तुम्ही वरती 1 नंबरला तुम्हाला मॅनेज फॅमिली डिटेल हा पर्याय देण्यात आलेला आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर डायरेक्ट तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढेही फॅमिली मेंबर असतील त्यांची सर्व यादी इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, बघा वरती तुम्हाला उजव्या साईडला ॲड फॅमिली मेंबर हा पर्याय देण्यात आलेला आहे, त्यावर क्लिक करा. लक्ष द्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं सांगतो, बऱ्याचशा लोकांना आता सध्या हे नवीन ॲप आहे त्यामुळे तुम्हाला एखाद्या वेळेस या गोष्टी करताना अडचण येऊ शकते, परंतु साधारणतः मित्रांनो रात्री ट्राय करा. रात्रीच्या वेळेस ॲप पूर्ण फ्री चालते, तेव्हा तुम्ही अगदी सहजपणे तुमचा अर्जसुद्धा भरू शकता आणि तुमच्या रेशन कार्डमध्ये काही प्रोसेस करायची असली तर तीसुद्धा तुम्ही आरामात करू शकता मित्रांनो. तर इथं तुम्ही बघू शकता आता रेशन कार्डमध्ये नाव वाढवायचं असेल तर सिम्पली तुम्हाला 9 प्रोसेसमध्ये ही सर्व प्रोसेस करायची मित्रांनो. तर यामध्ये इथं तुमचं इंग्लिशमध्ये नाव टाका, त्यानंतर लोकल लँग्वेजमध्ये नाव आहे. सोपी माहिती मित्रांनो, काही जास्त अवघड माहिती नाही आहे, तुमची बेसिक डिटेल आहे तुम्ही बघू शकता. त्यानंतर जेंडर विचारलेला आहे, मेल फिमेल काय आहे ते. त्यानंतर डेट ऑफ बर्थ येईल, इथं तुमची जन्मतारीख असेल ती जन्मतारीख सिलेक्ट करून घ्या. जन्मतारीख झाल्यानंतर एज येईल ऑटोमॅटिक. त्यानंतर आईचं नाव इंग्लिश लँग्वेजमध्ये, लोकल लँग्वेजमध्ये आईचं नाव. त्यानंतर वडिलांचं नाव दोघं लँग्वेजमध्ये येणार आहे. त्यानंतर मॅरिटल स्टेटस तुमचं जे असेल ते. त्यानंतर खाली नॅशनॅलिटी इंडियनच राहणार आहे तुमची. त्यानंतर मोबाईल नंबर विचारेल, ईमेल ID टाकायचं असेल तर ईमेल ID टाकू शकता. त्यानंतर खाली नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा. तर अशा पद्धतीने या 9 स्टेप इथं आहेत मित्रांनो. तर यावर जर तुमच्या कमेंट्स आल्या मित्रांनो जास्तीत जास्त, तर आपण सविस्तर व्हिडिओ तुमच्या रेशन कार्डमध्ये या ॲपमधून, म्हणजे या ॲपच्या माध्यमातून तुमच्या रेशन कार्डमध्ये तुम्ही नाव कशा पद्धतीने कमी करू शकता किंवा वाढवू शकताय त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण बनवू मित्रांनो. आता हा एक व्हिडिओ तुम्हाला रेशन कार्डचं म्हणजेच मेरा रेशन ॲपमध्ये 2 नवीन अपडेट आलेले आहेत मित्रांनो. ही सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, त्यासाठी तुम्हाला हा आपला व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. इथं मागच्या पेजवर आपण सुरुवातीला आलो मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही मॅनेज फॅमिली डिटेल या पर्यायावर क्लिक करतो. त्यानंतर इथं आपण आल्यानंतर इथं तुमची पूर्ण फॅमिली डिटेल दाखवली जाणार आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, तुमच्या रेशन कार्डमध्ये समजा तुम्हाला मोबाईल नंबर क्लिक करायचा आहे. तुम्ही बघू शकता आता इथं व्ह्यू पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं पूर्ण तुमची डिटेल दाखवली जाणार आहे. तर यामध्ये जर तुमची काही वैयक्तिक माहिती चुकली असेल, समजा मोबाईल नंबर चुकला असेल, नाव चुकलं असेल, काही चुकलं असेल मित्रांनो, तुमचा आधार क्रमांक चुकला असेल, तर इथं खाली तुम्हाला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथं डिलीटचा पर्याय देण्यात आलेला आहे, त्यानंतर रायटिंग दिलेला आहे आणि व्ह्यूचा पर्याय देण्यात आलेला आहे. तर इथं रायटिंग या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता वुड यू लाईक टू अपडेट फॅमिली मेंबर, म्हणजेच तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरची डिटेल तुम्हाला अपडेट करायची आहे का. तर सिम्पली यस पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमची ज्या फॅमिली मेंबरचं फक्त हेड ऑफ फॅमिलीची डिटेल बदलणार नाही मित्रांनो. लक्ष द्या, हेड ऑफ फॅमिलीची डिटेल बदलणार नाही. त्या व्यतिरिक्त जर तुमच्या रेशन कार्डमध्ये तुम्हाला फॅमिली मेंबर्स म्हणजे तुमच्या कुटुंबातील जेवढे सदस्य असतील त्यांची जर डिटेल बदलायची असेल, जसं तुम्ही आता इथं बघू शकता इथं विदाऊट स्पेसने हे नाव आहे मित्रांनो. तर या नावाला मी इथं
स्पेस देऊन पूर्ण अपडेट करून घेतो मित्रांनो, बरोबर. त्यानंतर लोकल लँग्वेजमध्ये नाव टाकायचं असेल, तुमचं जेंडर वगैरे काय आहे ते जर नाही असेल इथं, ते चुकलं असेल, जन्मतारीख चुकली असेल, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर नसेल तर मोबाईल नंबरसुद्धा टाकून घ्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्हालाही तुमच्या रेशन कार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर तो तुम्ही इथून सहजपणे करू शकता मित्रांनो. आत्ता मित्रांनो तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे, डायरेक्ट तुमच्या या मेरा रेशन ॲपमध्येच तुम्हाला शासनाने आता पूर्ण गोष्टी अवेलेबल करून दिले मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं, जर रेशन कार्डमध्ये एखादं नाव कमी करायचं आहे, तुम्ही डायरेक्ट इथून डिलीट पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह करा. तुमच्या रेशन कार्डमधून ऑटोमॅटिकली नाव कमी करण्याची रिक्वेस्ट शासनाकडे जमा होणार आहे मित्रांनो, आणि त्या माध्यमातून तुमच्या रेशन कार्डमध्ये ऑनलाईन नाव कमी करून दिलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने हे मेरा रेशन ॲप आता शासनाने लॉन्च केलेलं आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता रेशन एंटायलमेंट दिलेला आहे. यावर क्लिक केल्यानंतर अजून अपडेट नाही आहे मित्रांनो. तर रेशन एंटायलमेंटमध्ये तुम्हाला शासनातर्फे किती रेशन धान्य मिळते, किती दराने मिळते, त्याची सर्व डिटेल तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे लवकरच मित्रांनो. त्यानंतर ट्रॅक माय रेशनमध्ये तुमचं रेशन कार्ड कुठे आहे, काय आहे, किती दिवसांनी मिळणार आहे, ते सर्व ट्रॅक तुम्ही इथून करू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने शासनाने हे नवीन ॲप मेरा रेशन ॲप हे तुम्हाला घरबसल्या उपलब्ध करून दिले आहे मित्रांनो. आणि तुमचं सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तुमचं ई रेशन कार्ड हे जे तुम्ही वरती स्क्रीनवर बघता मित्रांनो, हे तुमचं आता ई रेशन कार्ड आहे. तर याला डाउनलोड करण्यासाठी सिम्पली या ॲरोवर इथं क्लिक करा. तुम्ही बघू शकताय या ॲरोवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट पहा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता खाली पर्याय आलेला आहे. तर त्यानंतर डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं ई रेशन कार्ड हे डाउनलोड होणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकताय पूर्ण डिटेलमध्ये तुमचं ई रेशन कार्ड हे डाउनलोड होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं हे ई रेशन कार्ड तुम्ही घर बसल्या अगदी सहजपणे डाउनलोड करू शकताय. आणि या ॲपच्या माध्यमातून तुमच्या रेशन कार्डमध्ये कसलाही बदल करायचा असेल तर तो बदलसुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती अतिशय कामाची असेल, आणि माहिती तुम्हाला आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनल तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे. तर चला मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.